सुरू केलेलं नाही. तुम्ही म्हणलात ना काय म्हणले ते उघडं पाडायसाठी अभियान माझ्या विरोधात सुरू करणार अभियान. तुम्ही सुरू केलेलं आहे ती 6 महिने झालं सुरू केलेलं तुम्ही. यासाठी तशी ठेवली. तुम्ही मला निवडणुकीच्या अगोदर गुंतविणार आहे किंवा निवडणूक झाल्यावर गुंतविणार आहे. तुमचा तो डाव आहे यासाठी तशी ठेवली तुम्ही. तुम्ही त्या केसेस तशाच ठेवलेल्या आहेत. निवडणुकीच्या अगोदर काहीतरी करायचं किंवा नंतरसाठी. देवेंद्र फडणवीसांचे डाव आहेत. फक्त तुमच्या तोंडातून ते बोलून यायला लागलं. अभियान सुरू आहे. तुमचं अभियान बंद नाही आहे. तुमच्या रेकॉर्डिंग व्हिडिओ हे अभियान तुमचे सुरू आहेत. दरेकर हे तुमचं काम सुरू आहे आणि तुम्ही आयुष्यभर हेच करावं पाप. दुसरं काही करू नये. जिंदगीत येऊन तुम्ही हेच पातक करत राहा. क्रांती मोर्चा मोडणं, ठोक मोर्चा मोडणं, मराठ्यांच्या चळवळी मोडणं, अभ्यासक संघ घेणार आहेत ना तुम्ही. आता हे घेतलेले आहेत तुम्ही हे घेतलेले आहेत. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या अभ्यासकाला म्हणताय तुम्ही समन्वयकाला संघ आहे ना, तुम्ही त्याची टोळी बनवून ठेवलेली त्या अभियानाची. काय म्हणणार आहेत ते अभ्यासक, काय म्हणणार आहेत ते समन्वयक, आणि तुम्ही त्यांना एकत्र घेऊन सरकारकडे जाणार आहे. तुम्ही सरकार आहेत असं तुमचं म्हणणं आहे. तुम्ही सरकार आहे काय जाणार आहे तुम्ही सरकारकडं आणि काय मागणी करणार आहेत. मराठ्यांची मागणी ओबीसी आरक्षणातून ते तेच म्हणते आणि मी तेच म्हणतोय. ते काय म्हणते ना अभ्यासक, काय म्हणते किंवा ते समन्वयक काय म्हणते. सगळ्यांची मागणी ते जर म्हणले 50% वर द्या तर मराठ्याला ते मान्य नाही. ते तुम्ही समन्वयक संघ घेणार आहेत काय अभ्यासक घेणार आहेत ते जर 50% वर म्हणले तर हे समाजाला मान्य नाही. मी ओबीसीतून म्हणतोय लय झालं ते समन्वयक आणि ते अभ्यासक तुम्ही दिलेल्या पैशामुळं, तुम्ही काढ दिलेल्या आमिषामुळं, तुम्ही दिलेल्या एखाद्या पदामुळं म्हणते ते बळत 50% वर द्या तर समाजाला मान्य नाही. ते उघडे पाडणार. त्यांना म्हणावं लागणार आहे तुम्ही फोडलेल्या समन्वयकाला, तुम्ही फोडलेल्या अभ्यासकांना, तुम्ही अभियान सुरू करताना त्यांना म्हणावं लागणार आहे